विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी काय ओणी तुम्हा पासी काय ओणी तुम्हा पासी मिताल्पचे संतोषे कृपा कराल ते तोडी पाया पडिलो बराडी तो काम म्हणे देवा काय वातो के पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी समचरण सरोजम सांद्र नीलावधावम जगननीत पानी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतया पांडुरंग गुरु प्रथम नमन तुझरे चरण संतोषिया तुझरे चरण संतोषिया पांडुरंग गुरु प्रथम नमन तुझरे चरण संतोषिया तुझरे चरण संतोषिया दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कृतेचा विस्तार उभावली सद्गुरु दास दुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुडी जातीत त्रिपुडी वसे स्वामीचा स्वामी कृष्णात देव दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू तयाची चरणावरू साष्टांगे नमः
राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी गातयाचे चरणावरी साष्टांग नमन गा उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसे चराचरे कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ता वैज्ञान दिपती कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भीमातिरी निवासाय पंढरीपुर वासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमाति नमस्कारोनी आता सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान बड़े भाव की ताली बजाते हुए सभी गायक ताली बजाते हुए सभी गाइए बड़े भाव के साथ सीताराम हनुमान 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 सीताराम सीताराम हनुमान 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 सीताराम सीताराम दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला जास्त डोक्याला ताप द्यायचा अभंग नाही फक्त एक डोक्यातून काढा तुमच्या अगोदर का हा अभंग फक्त शिवरात्रीला चालतो हे पहिले डोक्यातून काढा हा म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी घेऊ शकतात पण हा शिवरात्री करताच तयार केलेला आहे असं नाही तुकोबरायाच्या जीवनात प्रसंग नेमका कोणता होता आणि त्यावेळेला या अभंगाची रचना तुकोबराय करतात खरं तर हा अभंग पत्रवाळी प्रकरणातला पत्र लिहायला घेतलं प्रसंग असा आला देहूची काही साधक मंडळी वाराणसी म्हणजे आजच्या भाषेत काशीला जाण्याकरता निघाली तुकोबराय रस्त्यामध्ये दिसले जय हरी झाला म्हणे येता का काशीला तुकोबराय म्हणे काय भाडं आहे म्हणे 7,500 मला वाटतं त्यावेळेला ही सुविधा नसावा यात्रेची तुकोबरायने त्यांच्याच भाषेत सांगितलंय यात्रा कशी असते पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम अजे माझा माझे मन लागो देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो तुझे
संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा. तीर्थयात्रेचा क्रम त्यावेळेला ही सुविधा नाही. विचारलं येतं का तुकोबरायांनी काय सांगावं? त्या साधक मंडळीला तुकोबराय सांगतात, हे बघा माझं सप्तमोक्ष पुऱ्या 12 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र दर्शन फक्त पंढरपूरचा पांडुरंग आणि त्याला सोडून मी इतर देवाला देव मानत नाही. थोडं पुढे जाऊन बोलू का? ज्या देवाचे कमरेवर हात नाही आणि विटेवर पाय नाही मी त्याचं दर्शन घेत नाही. मी आपल्या लक्षात आणून देतो, भालेगाव बाजारकर आपली ही दुसरी पंढरी आहे. इथं पांडुरंग परमात्मा स्वयंभू आलेले आहेत असली. आणि म्हणून उल्लेख करावा असा वाटतो, तुम्ही जगभर दर्शन करा, जगभर फिरा आणि शेवटी पंढरपूरला या, पांडुरंगाचं दर्शन करा. अशी अनुभूती येईल तुम्हाला. जगभर फिरलो पण पंढरपूरच्या पांडुरंगासारखा जवळ करून घेणारा देव जगाच्या पाठी. किती फिरा. विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळागा ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देवकोटी. सांगा सांगा, असा देव, असं क्षेत्र आणि असं तीर्थ जगाच्या पाठीवर नाही. मला वाटतं जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तीर्थात मानलंय गंगा. तीर्थामध्ये गंगा श्रेष्ठ मानली नद्यांमध्ये. पण संत कवी महिपती महाराज असं सांगतात, सकळ तीर्था माझी श्रेष्ठ गंगा आणि त्याहून विशेष चंद्रभागा. त्याच्याही पेक्षा महत्व चंद्रभागेला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरपूरचा पांडुरंग सोडून मी दुसऱ्या देवाला देव म्हणल तर ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरा जाईल. जर मी दुसऱ्या देवाला देव म्हणल तर माझ्या पातिव्रत्याला बाधील. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैशा परी. हे ब्रीद तुकोबारायांचं आहे. पण तुमच्या एक घोटाळा लक्षात आला का? आज पत्र कोणाला लिहिलं? अभंग काय आपला? तुम्ही विश्वनाथ. विश्वनाथ म्हणजे कोण? महादेव. पत्र महादेवाला लिहिलं. मग आज तुकोबाराच्या पातिव्रत्याला बाध येत नाही का? केवढा मोठा वाद आहे शैवपंथी आणि वैष्णवपंथी. तुम्ही कुंभाच्या वेळेला नाशिकला जर आला असाल तर अजूनही शैवाचे आमंत्रण वैष्णवाला नाही आणि वैष्णवाचे आमंत्रण शैवाला. एक माफी मागून बोलतो, गड्यानो आपल्या आपल्यात वाद करू नका. नका वाद करू. हा याचा तो त्याचा तो त्याचा. हा हे वरची कधी एक होत्या. कोणते तुमच्या डोक्यात दुसरं नाही आलं ना काही? मी इकडचं बोलतोय बरं का, तुमचं डोकं जाईल दुसरीकडे. अभंग ह्याच्यात करता निवडलेला आहे. महादेव आणि पांडुरंग एक आहे, दोन्ही मध्ये भेद नाही. मग सुरुवातीला अभंग घेतला त्यावेळेला वाटलं असेल कायला का एकादशी अभंग महादेवाचा. दोन्ही एक आहे. जोपर्यंत तुम्ही भालेगाव बाजारकर महादेव पांडुरंग एक आहे हो म्हणत नाही तोपर्यंत मी तुमचं गाव सोडत नाही. पण तुम्ही बी जास्त कसोटी घेऊ नका. पटकन हो म्हणा. एक दोन दृष्टांत पटनाशी सांगा. महादेव पांडुरंग एक आहे मगच अभंगामध्ये प्रवेश करणार. पहिले हा भेद अंतकरणातला. कारण जोपर्यंत भेद आहे अंतकरणात तोपर्यंत माणूस देवापासून लांब राहतो. भेद गेला अभेद गेला वाद खंडोनी गेला. मने तुका
तुका म्हणे भेदा अभेद गेला वाद खंडोनी. मला वाटतं दोन्ही मध्ये हे काल्याचं जे प्रकरण आहे ते अभेदात कधीच झालं नाही, भेदामध्ये कधीच होत नाही, अभेद स्थितीमध्ये. म्हणून प्रमाण आहे काल्याचं. तुका म्हणे काला कोठे अभेद कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय गोड आवाज. मी स्तुती नाही करत, अगदी अंतकरणातून प्रेम करणारा माणूस आहे मी, गायक वादकावर. उत्कृष्ट असं मृदंग वाजवणारे आमचे मित्र माऊली यांच्याकरताही जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित व्यास मंचावरती तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. मी नाव विसरतो, मामा शालिग्राम बाबा. मागच्या वेळेला मी अभंग घेतला होता, साहो मी टाकी घाई, आठवत असेल तर बघा. पाषाणाची देव झाला पाहिजे, या अभंगावर चिंतन केलं होतं. बरोबर आहे का? बसलेली मंडळी नाही. आता कालचं ध्यानात राहिनात. मी आता कोणाला तरी विचारलं आल्यावर, म्हणलं कालचा अभंग कोणता झाला, मग बदलून घ्यायला हवं असलं. ते म्हणे अभंगाचं आपल्याला नाही सांगता येणार काय, काय करावं. तर मागच्या वर्षीचं काय सांगता येणार आहे. पण साहोन या टाकी घाये पाषाणची देव झाला पाहिजे, या अभंगावर चिंतन केलं होतं. आणि 15 मिनिटं राहिले आणि पाऊस आला होता, आठवत असेल तर बघा. सुंदर असे चोपदार आहे, चोपदार सुद्धा असे देखणे असले पाहिजे. हा, इतके देखणे नसावा कीर्तनकारापेक्षाही. लोकांचं लक्ष लागत नाही कीर्तनात. गोड असे चोपदार आहे, विनेकरी बाबा आहे. या सगळ्या माझ्या मुक्ताबाई आहेत उपस्थित. गायनाचार्य मंडळी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. हार्मोनियम वादक, त्यानंतर आमचे जय भवानी साऊंड सिस्टीम आजू भाऊ का, त्यांच्या माध्यमातून, त्यानंतर आमचे विनोद भाऊ, आणि अजूनही मला कुणीतरी फोन केले, मी नाव विसरलो आता. समस्त ग्रामस्थ मंडळी ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे. थोडं बोलेल पण आपल्या हिताचं बोलतो. पत्र लिहायला घेतलं तुकोबारायांनी का, हे बघा मी येणार नाही पण एवढं पत्र विश्वनाथाला द्या, आणि पत्रामध्ये नमूद करावं, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वाचे नाथ आहात. देवाची नावं किती, महादेवाची 1000 नावं. सीतामाईचं सुद्धा सीता सहस्रनाम आहे. बर, प्रभू रामचंद्रांनी रचना करावी. अजून महादेवाचं प्रभू भगवान विष्णूचं सुद्धा काय आपल्या वारकऱ्याला सहस्रनाम आहे. आणि या सहज काही काही म्हणते आता त्या सहस्रनामात संस्कृत आमची ओबडती, आम्हाला पटल, आम्हाला समजलं असं एखादं नाव द्या का जे नाव घेतल्यावर विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळेल. मग भगवंताचं नारायण, एक नारायण नाव आहे. नारायण नाव जर 1000 वेळेला घेतलं तर विष्णू सहस्रनामाचं पुण्य पदरात पडतं. पण काही माणसं लय आळशी, याच्यापेक्षा लईच मोठं देवाचं नाव हो, 4 अक्षरी, याच्यापेक्षा लहान नाही का. बरं एक काम कर, विष्णू सहस्रनामाचं घुसळण केलं आणि त्याच्यावर तरंगलं असं 3 अक्षरी नाव घे का, जे नाव इतकं पॉवरफुल आहे. काशीमध्ये ग्रहण काळात 1 कोटी गायी दान केल्या, त्याचं जेवढं पुण्य मिळतं तेवढं एकदा मुखातून ते नाव बाहेर पडल्यावर पुण्य मिळतं. असं गोविंद नाव. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी गोविंद नामन भवे चित्तुल्य. तरी सुद्धा तुलना होऊ शकत नाही. एकदा मुखातून बाहेर पडलं तरी
म्हणून इतकं पॉवरफुल आणि इतकं सुलभ नाव आहे. माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मना लागू छंद, नित्य गोविंद गोविंद. मला वाटतं अजून एक प्रमाणे असलंच. अविनाश करी आपुले आईचे, लावे मना पिसे गोविंदाची, गोविंदाचं पिस. 3 अक्षर. मग याच्यापेक्षा सोपं नाव नाही का? बरोबर. मग 2 अक्षरी विश्वाचा नियंता ज्याला मायबाप नाही अशा महादेवानी जपलं ते नाव तू घे. श्रीराम जय राम जय जय राम. पेटी मास्तर असे हुशार असले पाहिजे. स्वराल स्वरचे काटला का मजा वाटते गायला, दुसरं काय बाकीचं नाही तर काय काही भागामध्ये तर अशी गाठ पडते. हे आपला परिसर म्हणजे हा अगदी गुणवंतांची खाण आहे. इकडं आल्यानंतर आणि सिस्टीमचं तर सांगायचंच काम नाही. ट्रबल द्या, बेस द्या की विको द्या, सुंदर असं वातावरण आहे. विठाला विठाला. आणि मग नसल ते तर एक काम कर, सगळ्यात सोपं विश्वनाथ. विश्वाचा जो नाथ आहे, नारायण नाव जेवढ्या ताकदीचं तितक्याच ताकदीचं विश्वनाथ आहे. भगवान विष्णू आणि महादेव 2 नाही, दोन्ही एक आहे. तो भेद आपल्याला अगोदर दूर करायचा आहे. म्हणून पत्रामध्ये नमूद केलंय का तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. किती झाकलो तुकोबाराने स्वतःला. ऐका ऐका ऐका. मोठ्या माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर त्याने त्याच्या मोठेपणाचा टेंभा मिरवायचा नसतो, स्वतःला झाकून ठेवायचा असता. अशीच माणसं मोठी होत असतात. काय तुकोबारायचा अधिकार आहे. एक बाजू जर पाहिली तर जगाचा ग्रास करणारा काळ थरथर कापतो आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय दीन रंक मी अनाथ. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. काय माणसं 2 अंगठ्या असले तर असे आटरून चालते. आणि आपल्याकडे का केवढा मोठा संसार होता रावणाचा, मोजता येणार नाही. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नाती, नातू, 1.5 लाख नाती, 2.25 लाख रॅशन कार्ड पिवळे. रावणाचं बोलतोय मी. आणि ते दरिद्रेशेचे कार्ड लोकांच काय लिहितो. आमच्या चुलत्याचा 8 एकर ऊस आणि 4 एकर मोसंबीचा बाग आहे, त्याला ते दरिद्रेशीच कार्ड आहे. माया वाट्याला 1.5 एकर कोरडू मलकेसरी कुपन आहे. मी आमच्या चुलत्याला म्हणलं का हो तुमचा एवढा मोसंबीचा बाग, इतका ऊस, आणि तुम्हाला हे कार्ड एवढं कट करा बरं का युट्यूब वाले, द्याताल घोटाळा करून मा भोंगा लावून माया पाठीमागे. आणि तुम्हाला ते माझा चुलता काय म्हणला मला, ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला आणि ज्याचा नाही वशिला त्याचे कुत्रे फाशीला. एवढा सगळा संसार. आणि सोनं जर म्हणाल तर हे इटाचे दगडाचे घराचा तर गणितच नाही, काशाने तांब्याचे त्याचं गणित आलंय.
आणि शुद्ध कांचनाचे 7 कोटी घर. बरं तुम्ही 10 बाय 10ची एकच खोली धरा आणि एका खोलीचं वजन कमीत कमी 10 टन, म्हणजे आपला ऊस टनावर रावणाचं सोनं टनावर होत. किती सोनं झालं ते. एवढा प्रपंच आपला असून काय 2 एकर शेती, त्याच्यात 50 नाले, 2 बेंडे बैल, 1 बायकोन 2 शेंबडे पोरं, झाला आपला संसार. आपला संसार तरी केवढा आहे आणि त्याच्यात माणसं आटरून चालत. बर संसार मुळात असा आहे ज्याच्यात आपण रंगलेलो आहे, ज्याच्या भरवशावर अभिमानानं चालतो. संसाराची व्याख्या ग्रामीण भाषेत पटकन कळल अशी बोलतो. पुढे शिवीत चाला, माग उसत चालवतो. काय बोललो? पुढे शिवीत चाला, माग उसत चालवतो आणि माग शिवायला फिरले का तिसरीकडे फाटवतो. त्याला म्हणतात संसार. आपल्याला असं वाटतं एवढं गड्ड बुजलं का झालं. अहो ते बुजच तर दुसरे 10 तयार. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवना श्रवणी, कैची सुखनिद्राम तरुणी इंगळाच्या दुःख बांधवडी. म्हणून झाकून राहा स्वतःला. शेवटी बोलतो त्याच्यावर मोकळं जरा. दीन रंग मी अनाथ, कृपा करा. तुम्ही कृपा सिंधू आहात, दयेचे सागर आहात आणि अल्प गोष्टीनं संतुष्ट होतो त्याचं नाव वारकरी आहे. एवढं फक्त काल्याच्या दिवशी वापरू नका म्हणजे झालं. थोडं मिळालं तरी संतुष्ट होतो त्याचं नाव वारकरी. मी तर अल्पजी संतोषी. आणि तुमच्याकडे कशाची कमी, काय उणे तुम्हापाशी आणि काय नाही, फक्त प्रेम तुमचं मिळावं याकरता पत्र तुकोबरायांनी लिहिलं. हा पत्रवाळी प्रकरणातला अभंग, अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. विठाला श्री विठ्ठल व श्री सोनाजी महाराज यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं हा सोहळा आहे. अभंगाला सुरुवात करत असताना